आज बनवली आहे मस्त अशी ताज्या मसाल्यात शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। शेंगा अगदी मऊसूत शिजून तयार झालेल्या आहेत। त्यासाठी फ्रेश अशा शेवग्याच्या शेंगा घेतल्यात। कढईमध्ये पाणी घातलं। पाण्याला उकळी आल्यानंतर शेवग्याच्या शेंगा आणि थोडंसं मीठ घालून ते शिजायला ठेवलं। इकडे तव्यावर थोडंसं तेल घातलं, खोबरं भाजून घेतलं। खोबरं भाजल्यानंतर शेंगदाणे भाजले। नंतर 2 कांदे कट करून ते पण भाजून घेतले। कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। थोडेसे धने घातले, तिळं घातले। सर्व मसाले भाजल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण टाकून वाटण बनवून घेतलं। इकडे शेंगा पण थोड्या शिजून तयार झालेल्या आहेत, पूर्ण नाही शिजवायच्या। आता गॅस बंद करू आणि भाजीला फोडणी घालू। कढईमध्ये तेल घातलं, मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून एक टोमॅटो कापून टाकला। टोमॅटो मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं। टोमॅटो मऊ झाला, आता तयार केलेलं वाटण घातलं। वाटणाला मस्त कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलं। तर इथे वाटण मस्त परतून झालेलं आहे। आता 1 चम्मच हळद घातली, गरजे इतकी लाल तिखट घातलं आणि मसाला 1 मिनिटभर परतून घेतला। मसाला तयार झाला। आता ह्या उकडलेल्या शेंगा त्याच्यामध्ये घालू। शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा परतून घ्यायचं। आता जे शेंगा उकडून पाणी शिल्लक राहिलं होतं ते पाणी मी या भाजीमध्ये घातलेलं आहे। तुम्हाला अजून पातळ भाजी पाहिजे असेल तर गरम पाणी याच्यामध्ये थोडंसं घालून याला शिजवून घेऊ। तर मी ते 5 मिनटं झाकून ठेवलं होतं आणि 5 मिनटामध्ये किती मऊसूत शेंगा शिजून तयार झालेल्या आहेत। आता थोडीशी कोथिंबीर घालू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ। इथे तयार झालेली आहे मस्त अशी रसरशीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। रेसिपी आवडल्यास लाईक करा।